आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांनी गर्दी केली आहे। गर्दीची दृश्य आपण पाहतोय। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता खात्यात येण्यास सुरुवात झाली। आदिती तटकर यांनी आदेश दिला। लाडक्या बहिणीला एप्रिलच्या हप्त्याबरोबर 75,000 रुपयाचं विशेष अनुदान जाहीर केलं आहे। महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला 75,000 रुपये विशेष अनुदान आता मिळणार आहे। अजित दादांनी केली घोषणा। माझ्या बहिणींनो 75,000 रुपये जवळपास पाऊण लाख रुपये आदिती तटकरेचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहे। सरकार तुम्हाला देणार आहे। तुम्हाला अनुदान मिळतंय बहिणींनो। महिलांना आर्थिकरित्या आणखी सक्षम करण्यासाठी 75,000 रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे। एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, पण बऱ्याच बहिणींना अजूनही पैसे जमा झाले नाही। हे पैसे का जमा झाले नाही? पैसे न येण्याची 5 प्रमुख कारणं कोणती आहे? लगेच पाहून घ्या, कारण की एप्रिलच्या हप्त्यासाठी 4 नवीन नियम लागू झालेले आहेत। हे 4 नियम न पाळणाऱ्या बहिणीला पैसे अजिबात जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे। नुसता मेसेजची वाट पाहून काहीच होणार नाही, कारण की काही बहिणीला आता फक्त 500 रुपये जमा होत आहे, तर काही बहिणीला 1500, तर काही बहिणीला 2330, तर काही बहिणीला डायरेक्ट 3000 रुपये जमा होत आहे, तर काही बहिणीला 75,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहेत। अजित दादांनी दिली माहिती। प्रत्येक बहिणीला हे 5 गिफ्ट मिळणार। काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। आता पहिलं गिफ्ट असणार आहे, पहा, लाडक्या बहिणींना 2490 रुपये 3 गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे। एकदम 3 गॅस सिलेंडरचे पैसे देवाभाऊ म्हणाले आहेत। आणि आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। दुसरं गिफ्ट जे आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप होणार आहे। 10व्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे। आज तिसरं गिफ्ट आहे, लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार। गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे। लाडक्या बहिणीला हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे। भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा। पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे 2 लाख रुपये। घरकुलाचे 2 लाख रुपये आता माता भगिनीला मिळणार आहे। एक छोटासा अर्ज करायचा 1 रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे। त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन। लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे। शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो। 5वं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार। साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे। ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याला व्यवस्थितपणे लिंक आहे त्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आणि 75,000 रुपयाचं अनुदान आता मिळणार आहे। 10व्या हप्त्यासाठी पात्रतेचे निकष कडक पद्धतीनं चेकिंग होणार आहे। बहिणींनी आता सावध होऊन जायचं आहे, कारण की आता 10वा हप्ता आपोआप जमा होणार नाही आणि त्याबरोबर 75,000 रुपयाचं अनुदान देखील आता जमा होणार आहे। त्यामुळे व्यवस्थितपणे तुम्ही काळजी घ्यायची आहे। एप्रिलच्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला हे 2 कागदपत्र आणि हे 4 नियम पाळावे लागतील। पूर्वी 4 चाकीचा नियम होता, पण आता नियम बदलला। लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत, अजित दादांनी दिली माहिती। आता एप्रिलच्या 10व्या हप्त्याबरोबर 75,000 रुपयाचं जे खास अनुदान आहे याविषयी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आता सांगणार आहे। आज सरसगट पैसे येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतरण करणं शक्य नाहीत। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे ट्रान्सफर होऊ शकत नाही। म्हणजे डीबीटीची लिमिट ही 35 लाख बहिणींची आहे। त्यामुळे आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येणार आहे। आज, त्यानंतर उद्या, परवा साधारणपणे 3 दिवसामध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे। यासोबत एप्रिलच्या हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि जवळपास 2500 रुपये देखील तुम्हाला वितरण होणार आहे। आज राज्य सरकारकडून 3 याद्या सुद्धा तयार करण्यात आल्या आहेत। यामधली पहिली यादी, जिच्यामध्ये ज्या बहिणीतले जिल्हे असणार आहे 12 जिल्हे, लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून 3 याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत। या 3 याद्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यामध्ये 3 दिवसात पैशांचं हस्तांतरण होणार आहे। बघा, 3 याद्या तयार करण्यात आल्या आहेत। त्यापैकी जी पहिली यादी आहे ती पहिली यादी 12 जिल्ह्यांची आहे। दुसरी यादी 12 जिल्ह्यांची, तर तिसरी यादी देखील 12 जिल्ह्यांची आहे।
म्हणजेच एकंदरीत 3 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार. परंतु तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पुढील 5 वर्ष योजनेचा लाभ घेण्यात येणार नाही. लाडक्या बहिणींनो, आता 4 नवे नियम लागू करण्यात आले आहेत. ज्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुम्ही जर कोणत्याही बँकेत खातं उघडलेलं असेल आणि त्या खात्यावर आता नवे नियम लागू झालेले आहेत, 4 नवे नियम, ज्या बहिणी या 4 नियमात बसत असतील, ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्याच लाडक्या बहिणीला आज पैसे येणार, उद्या पैसे येणार. अन्यथा तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. त्यामुळे हे 4 नियम कोणते आहेत, सोबत या 4 नियमांचं पालन तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, या 4 नियमापैकी पहिला नियम आहे डीबीटीचा. बघा, डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. या स्कीमच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असतात. परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या डीबीटीवर पहिला नियम लावण्यात आला आहे. तो म्हणजे सध्याच्या स्थितीत तुम्हाला आधार कार्ड बँकशी लिंक करावं लागेल. ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असावे. जर तुम्ही आधार कार्ड 2 बँकेला लिंक केलं असेल तर तुम्हाला पैसेच येणार नाहीत. फक्त एक आधार कार्ड एकाच बँक खात्याशी लिंक असावं. म्हणजे तुमचं फक्त एकच बँक खातं असायला पाहिजे. त्याबरोबर आधार कार्ड लिंक पाहिजे. ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असायला पाहिजे. म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच पैसे येतील. अन्यथा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर पैसे येणार नाही आणि ते पैसे पेंडिंगला पडणार आहे. त्यामुळे तुम्ही आज सर्व लाडक्या बहिणींनी आपली डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुमचे पैसे पेंडिंगला पडतील. तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार नाही. त्यामुळे जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर डीबीटी लवकरात लवकर ऍक्टिव्ह करायची आहे. सोबत जो बँकेवरती आता दुसरा नियम आहे तो पॅन कार्डच्या संदर्भात आहे. आता ज्या बहिणींकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी अर्जंट सूचना. 2025 मध्ये पॅन कार्डचं एक नवीन व्हर्जन आलेलं आहे. नवीन प्रकारचं पॅन कार्ड केंद्र शासनाकडून आलेलं आहे, जे पॅन कार्ड 2.0 अशा पद्धतीचं आहे. जर तुम्ही अजूनही नवीन पॅन कार्ड काढले नसेल तर लवकरात लवकर हे पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे. ते पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे. अन्यथा पैसे येण्यामध्ये अडचण येईल. थेट राज्य सरकारकडून आज परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. ज्या लाडक्या बहिणी आपलं पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत आणि बँक खात्यासोबत लिंक करतील त्यांनाच पैसे पटकन येणार आहेत. म्हणजे जो बँकेवरती जो दुसरा नियम लावलेला आहे, दुसरा नियम अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा, पहिला नियम डीबीटी संदर्भात होता, दुसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे. त्यामुळे डीबीटी ऍक्टिव्ह करा, तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा, तरच पैसे येतील. अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून काहीच उपयोग होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार आहे. बघा, आज तुमच्या शेजारील काकूला पैसे आले, शेजारच्या ताईला आले, मावशीला आले, काकूला आले, पण तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही अगोदरच या 4 नियमांचं पालन करा. ही 4 कामं तुम्हाला सहजपणे लगेच करायची आहे, अन्यथा पैसे येणार नाही. आता तिसरा नियम आहे, तो तिसरा नियम म्हणजे केवायसी. बहिणींनो, बँकवरती 4 नियम लागू झाले, त्यातील महत्वाचा तिसरा नियम आहे केवायसी. ज्या बहिणींनी चालू महिन्यात आपल्या बँक खात्याची केवायसी केली नसेल त्याच लाडक्या बहिणींना आता पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम येईल. आता तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे. ते आता जे खातं आहे तुमचं ते अपडेट सुद्धा करणं गरजेचं आहे. आता त्याबरोबर तुमचं उत्पन्न किती आहे, सोबतच सध्याच्या स्थितीला 4 चाकी गाडी आहे की नाही, या गोष्टींची अंमलबजावणी केली जात आहे. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील त्यांनाच पैसे येणार आहे. अन्यथा जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात केवायसी केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेवरती हे 4 नियम राज्य सरकारकडून लावण्यात आले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला 4 नियमांपैकी 3 नियम बघितले. आता चौथा नियम सुद्धा बघून घेऊयात. चौथा नियम म्हणजे बँक खाते. भरपूर लाडक्या बहिणींनी मागील 2-3 महिन्यामध्ये जॉईंट खातं लाडकी बहिणीच्या हप्त्यासाठी दिलेलं होतं, परंतु सध्याच्या स्थितीला त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे चौथ्या नियमामध्ये काय सांगितलं आहे की ज्या बहिणींचं जॉईंट खातं असेल तर त्यांना इथून पुढे पैसे येणार नाही. म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येणार नाही, गॅस कनेक्टचे पैसे येणार नाही, बोनसचे पैसे येणार नाही, ओवाळणीचे पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही ते त्वरित खातं बदलायचं आहे. फक्त लाडकी बहीण योजनेच्या नावाने तुमचं स्वतःचं खातं उघडायचं आहे, तरच पैसे येणार आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी या 4 नियमामध्ये बसत असतील, 4 नियमांचं पालन करत असतील, त्याच बहिणींना पैसे येणार आहे. थेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काही मिनिटापूर्वीच मीडियाच्या माध्यमातून अपडेट दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे बँकच्या बाबत लागू झालेले 4 नियम ज्याचं पालन करायचं आहे. आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे याविषयी देखील महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेत पात्र ठरला असेल,
तुमच्या त्या ठिकाणी खात्यामध्ये मागील 2 महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्हाला एप्रिलचा 10वा हप्ता, बोनसचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आणि 75,000 रुपये योजनेचे पैसे येणार आहे. अन्यथा जर तुम्हाला मागील महिन्यात पैसे आलेले नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाही. सोबत ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे, म्हणजेच युअर ॲप्लिकेशन रिजेक्ट फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल, अशा पद्धतीनं ज्या बहिणींना मेसेज आलेला आहे त्यांचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे. परंतु ज्या बहिणी अजून मेसेज आलेला नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे येणार त्याविषयी देखील अपडेट आलेले आहे. तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिलचा 10वा हप्ता 2100 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, बोनसचे 300 रुपये, म्हणजे एकंदरीत टोटल तुमच्या खात्यामध्ये 7,600 रुपये एकंदरीत जमा होतील. 75,000 रुपये देखील अनुदान महिलांना मिळणार आहे. टोटल 7,600 रुपये जे आहेत सरसगट सर्व बहिणींना मिळणार नाही. त्यामध्ये सुद्धा काही विशेष नियम आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही त्या नियमामध्ये बसत असाल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे आणि बोनसचे पैसे मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागील पैसे येणार का? बघा, मागील महिन्यामध्ये काही बहिणींना पैसे आलेले नव्हते, त्यामुळे त्यांना चिंता लागलेली आहे की मागील महिन्याचे पैसे येणार. लाडक्या बहिणींनो, किती महिन्याचे पैसे असू द्या तरी पण तुम्हाला आज मागील सर्व पैसे येणार आहे. थेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आदेश दिलाय, जर तुम्हाला मागचे पैसे आले नसतील तर पैसे येणार. आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यात एप्रिलचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे 12 जिल्हे कोणते आहेत ते देखील झटपट बघून घ्या. आजचे 12, उद्याचे 12, परवाचे 12. तुम्हाला आज जर आले नसतील तर उद्या येतील, उद्या नाही तर परवा येतील. 2-3 दिवसात पैसे येणार आहे. परंतु आज गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे हे टाकण्यात आले आहे. परंतु या गॅस कनेक्शनच्या पैशासाठी, बोनसच्या पैशासाठी आज राज्य सरकारकडून पात्रता लावण्यात आलेली आहे. ज्या बहिणी या पात्रतेमध्ये बसतील त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनस देखील जमा होणार आहेत. आता या 4 वेगळ्या पात्रता कोणत्या आहेत त्या देखील झटपट आपण बघून घेऊयात. या 4 पात्रता जुन्याच आहेत, परंतु याच्यामध्ये काही बदल करण्यात आले. त्यामुळे तुम्ही देखील या नवीन बदलामध्ये बसता का तुम्ही लाडकी देखील पाहणं आता गरजेचं आहे. 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता योजनांची आहे. संजय, तुम्हाला माहिती आहे की राज्याच्या अर्थमंत्री यांनी स्पष्ट सांगितले की ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ, पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत, सोबतच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे, श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहे, विधवा पेन्शन, वयोश्री योजनेचा लाभ घेत आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये मिळणार आहे. म्हणजेच एखादी लाडकी बहीण नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पैसे घेत असेल सालामध्ये तिला लाडकी बहीण योजनेचं जे कॅपिंग करून असेल 500 रुपये देण्यात येणार नाही. थेट आदेश सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे त्याच बहिणींना आज पैसे येणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांचेच अर्ज रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत. सोबतच ज्या लाडक्या बहिणींची तिसरी पात्रता म्हणजे टॅक्स. बघा, तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल आणि तुमच्या घरातील सदस्य खाजगी सरकारी टॅक्स किंवा खाजगी टॅक्स भरत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे, ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे, आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, त्या बहिणींना त्यांच्या कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तरच त्यांना पैसे येणार आहेत. कारण की लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींसाठी आहे आणि त्यांचा याला प्राथमिक स्वरूपामध्ये जो आहे लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे टॅक्सची पात्रता देखील आता लावण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणीतरी सदस्य टॅक्स भरत असेल तर पैसे येणार नाही, परंतु जर टॅक्स भरत नसेल तर पैसे येणार आहे. सोबतच आज लाडक्या बहिणींची चौथी पात्रता आहे तर ती म्हणजे घरामध्ये कोणत्याही सदस्यांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. आता जर तुमच्या घरामध्ये एखाद्या सदस्याने चालू वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी नसेल आणि जुनी 4 चाकी घेतलेली नसेल तर पैसे येणार आहेत. तरच पैसे तुमच्या खात्यात टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, रिक्षा असेल, अशी वाहनं जर असतील तर ती वाहनं भाड्यासाठी वापरत असाल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही. परंतु 4 चाकी गाडी ज्यांनी घेतलेली आहेत आणि जे स्वतःसाठी वापरत आहे तर त्यांचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार. परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांनाच पैसे येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या 4 पात्रता जुन्याच होत्या, परंतु यामध्ये काही नवीन बदल करून याला अपडेट करण्यात आलेला आहे. सोबत बँकेवरती 4 नियम लागू झाले आहेत. ज्या बहिणी बँकांचे 4 नियम पालन करतील, सोबतच 4 पात्रतामध्ये असतील त्यांचेच पैशांचं हस्तांतरण होणार आहे. परंतु आज राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 36 जिल्ह्यातील लाभांचे पैसे येणार नाही. आज फक्त 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यात लाभांचे पैसे येणार. आजचे 12 जिल्हे कोणते?
उद्याचे कोणते, परवाचे कोणते लगेच सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपली माहिती थोडीशी लांबत आहे, परंतु सविस्तर पद्धतीनं तुम्हाला समजत असते म्हणून आपण क्लिअर सांगत आहोत. तर पहिला जिल्हा आहे बघा धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्हा आहे मराठवाड्यातील. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बघा सोलापूर जिल्हा. त्यानंतर आहे सांगली. त्यानंतर चौथा जिल्हा आहे सातारा. त्यानंतर पाचवा जिल्हा आहे पुणे. त्यानंतर सहावा आहे रत्नागिरी. सातवा आहे रायगड जिल्हा. आठवा जो आहे ठाणे. जे 9वा जिल्हा आहे बघा पालघर. 10वा जिल्हा मुंबई. तर या 10 जिल्ह्यामध्ये पैसे येणार. 11 जिल्हा सिंधुदुर्ग. 12वा कोल्हापूर. तर साधारणपणे या जिल्ह्यांमध्ये पैसे तुम्हाला पाहायला मिळतील. आज जरी नाही आले तर उद्या दुपारपर्यंत तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता त्यानंतर उद्याचे 12 जिल्हे कुठले असणार आहे? उद्याचे 12 जिल्हे आहे. पहिला जिल्हा लातूर आहे बघा लातूर. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बीड. त्यानंतर तिसरा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर. त्यानंतर चौथा जिल्हा आहे बघा नाशिक. त्यानंतर पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर 6वा जिल्हा धुळे. 7वा जिल्हा जळगाव. 8वा जिल्हा नंदुरबार. त्यानंतर 10वा जिल्हा जो आहे तो म्हणजे जालना. त्यानंतर 11वा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी. तर या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे पैसे येणार आहे. आणि त्यानंतर पुढच्या शेवटच्या दिवशीचे 12 जिल्हे जे असणार आहे, आता लक्षपूर्वक नोट करून ठेवायचं आहे. ज्या ज्या जिल्हे सांगते त्या त्या दिवशीच्या नंतर 48 तासात पैसे जमा होतील. आले नाही तर काय करायचं पुढे सांगतो बघा. परवा दिवशी असणार आहे पहा नांदेड जिल्हा. त्यानंतर वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. तर अशा परवा 12 जिल्हे असणार. तर एकत्रितपणे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यात पैसे येणार आहे. आता याच्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, एप्रिलचा हप्ता, बोनसचे पैसे देखील येणार आहे. त्यामुळे कोणत्याही माता भगिनी, कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करण्याची आता गरज नाही. सोबतच आज प्रमुख 3 बँकेमधून या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रमुख बँका कोणत्या कोणत्या असणार आहे ते देखील झटपट बघून घ्यायचं आहे. या 20 बँकेकडे 36,000 कोटीचा निधी गेलेला आहे. बाकीचा निधी देखील त्या ठिकाणी हस्तांतरण होणार आहे. ज्या बहिणींचं बँक खातं या बँकेपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. तुमचं बँक खातं या 20 पैकी आहे का ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आता कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येतील तर आता बघा पहिली बँक आहे बघा पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँक. दुसरी बँक आहे बघा येस बँक. त्यानंतर तिसरी बँक आहे इंडसलँड बँक. त्यानंतर चौथी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक. त्यानंतर 5वी बँक आहे इंडियन बँक. त्यानंतर 6वी बँक आहे IDFC बँक. त्यानंतर 7वी बँक ICICI बँक. त्यानंतर 8वी बँक आहे बघा HDFC बँक. 9वी बँक पेटीएम बँक. 10वी बँक सिटी बँक. त्यानंतर पुढची आहे बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया. 12वी बँक आहे कॅनरा बँक. 13वी बँक जी असणार आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया. 14वी बँक त्यानंतर भारत बँक. 15वी बँक आहे बघा बँक ऑफ बडोदा. 16वी बँक जी आहे ती म्हणजे त्या ठिकाणी पोस्ट बँक. त्यानंतर पुढची आहे बघा इको बँक. त्यानंतर पुढची आहे युनियन बँक ऑफ इंडिया. तर अशा प्रकारे ते स्टेट बँक ऑफ इंडिया. तर अशा 20 बँकामध्ये जे आहे ते पैसे टाकण्यात आलेले आहे. आता ज्या बहिणींचं खातं या 20 बँकांपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैशांचं प्रोसेस त्यामध्ये होणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींना लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे. आता राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या 4 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत. त्यामुळे या 4 योजनांचा कोणत्या आहेत, सोबत या 4 योजनांचे अर्ज कसे करायचे, या 4 योजनांसाठी पात्रता काय आहे, सोबत या 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान किती मिळणार याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण लगेच पाहून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता हे 75,000 रुपयाचं अनुदान कोणाला मिळणार आहे, कोणत्या 8 जिल्ह्यात 10,000 महिलांना याचं वाटप झालेलं आहे, त्या महिलांनी कुठे जाऊन अर्ज केला होता, काय पात्रता त्यासाठी लागली होती, कोणते कागदपत्र त्यांनी जमा केले होते, संपूर्ण सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे. व्हिडिओ जर तुम्ही 2 मिनिटं पाहिला तर तुम्हाला लाखो रुपयाचा फायदा होणार आहे. कारण की हे अनुदान वितरण आता सुरू झालेलं आहे. तुमची एक चूक तुमचा लाखो रुपयाचं नुकसान त्यामध्ये करू शकते. आता पहा, एप्रिलचा हप्ता आणि 5 गिफ्ट तुम्हाला जर मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही निकषात बसणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे, ज्यामधले 2 प्रमुख निकष आहेत, तर त्यामध्ये तुम्ही बसणं गरजेचं आहे. जे निकष तुम्हाला 75,000 रुपयाच्या अनुदानासाठी देखील असणार आहे. पहा, महिला व बाल विकास विभागातर्फे शहर आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदानावर हे जे काय आहे हे अनुदान आता देण्यात येणार आहे. आता यासाठी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. आता या योजनेतून महिला व मुलींच्या रोजगार निर्मितीस चालना देणे, आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे, स्त्री शक्तीस चालना देणे, महिला व मुलांच्या सुरक्षित त्या ठिकाणी यासाठी या संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहे. आता पहा, यासाठीची पात्रता काय आहे, अर्ज कशा पद्धतीनं करायचा, लक्षपूर्वक पहा. 75,000 रुपयाचं अनुदान आहे.
पहा अर्जदाराचं जे वय आहे, अर्जदार ही महिला असावी, याची जी मुदत असणार आहे तर ती 5 वर्ष त्या ठिकाणी असणार आहे. आता पहा कसं करायचं अर्जदाराचं वय 20 ते 40 वर्ष असावं. त्यानंतर लाभार्थी कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. ज्या लाभार्थीला ज्यांना लाभ घ्यायचा आहे 75,000 रुपये, तर त्या बहिणी महाराष्ट्रात राहणाऱ्या असाव्या. त्यानंतर लाभार्थी कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा जास्त नसावं. इथे जी लिमिट आहे ती 2.5 लाख नसून ती त्या ठिकाणी 3 लाख करण्यात आली आहे. त्यानंतर विधवा असेल, कायद्याने घटस्फोटित असेल, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित असेल, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती असेल, अनुरक्षण गृह बालगृहातील आजी माजी प्रवेशितेंना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. तर या पात्रता किंवा या अटी त्यामध्ये सरकारने घातलेल्या आहे. आता योजनेचा लाभ एकदाच, आता हा योजनेचा लाभ आहे एका कुटुंबातील एका महिलेला एकदाच मिळणार आहे. दारिद्र्य रेषेखालील महिलांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे. शासनाच्या इतर योजनेचा यामध्ये लाभ घेतलेला नसावा. महिला जी आहे तर ती याच्यामध्ये कर्ज घेण्यास पात्र असावी. परतफेडीची जबाबदारी महिलेची असणार आहे. आता कुठे जाऊन करावं लागेल अर्ज? आता अर्ज कुठे जाऊन करायचा ते पुढे सांगतो, पण कागदपत्र कोणती कोणती लागतील लक्षपूर्वक ऐका. कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहेत. पहा, योजनेसाठीचा अर्ज लागणार आहे, त्यानंतर आधार कार्ड यामध्ये लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, त्यानंतर तुमचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचा रहिवासी दाखला याच्यामध्ये लागणार आहे, कुटुंब प्रमुखाचा 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारा वार्षिक उत्पन्नाचा दाखला त्यामध्ये लागणार आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पतीचा जो दाखला आहे उत्पन्नाचा तो लागणार आहे 3 लाख रुपयाच्या आतला. त्यानंतर तुमचं मतदान कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे. तुमचं रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी त्या ठिकाणी जर असेल तर ते त्या ठिकाणी लागणार आहे. तर इथे ही त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बँकचं पासबुक त्या ठिकाणी लागेल. तुमचा पासपोर्ट फोटो लागणार आहे, मतदान ओळखपत्र लागणार आहे, रेशन कार्ड आणि त्याबरोबर महिला स्वतः जे महिलाचं लायसन त्या ठिकाणी लागेल. महिलेचं बँक कर्ज नसल्याचे हमीपत्र आणि अटी शर्ती पालन करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. आता ही कागदपत्र झाली. त्यानंतर अर्ज करण्यासाठीच्या पात्रता झाल्या. अर्ज कुठे करायचा तर तुमच्या स्थानिक महिला व बालविकास विभागामध्ये जायचं आहे. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंट करा, कारण की 10 जिल्हे असे आहेत बघा की जिथे वाटप झालेलं आहे. आता योजना कोणती नाव मी पुढे सांगतो आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप झालेलं आहे क्लिअर कट आता तुम्हाला सांगणार आहे. पहा कोणते जिल्हे होते की जिथे काल एक 16 आला आणि ज्याच्या अंतर्गत 8 जिल्ह्यातील 10,000 महिलांना याचं वाटप झालेलं आहे. पहा यामध्ये नागपूर आहे, त्यानंतर पुणे आहे, नाशिकमधील गरजू महिलांना हे अनुदान त्या ठिकाणी जमा झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर आहे, सोलापूर आहे, त्याचबरोबर कोल्हापूर आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर अमरावती आहे. तर या 8 जिल्ह्यामध्ये हे विशेष अनुदान जमा झालेले आहे. आता ही योजना कोणती आहे याविषयी आता क्लिअर कट समजून घ्या. तर ही योजना आहे पिंक ई रिक्षा योजना. पिंक ई रिक्षा योजनेतून महिलांना अर्थसहाय्य मिळत आहे. आता ही पिंक ई रिक्षा योजना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की राज्यातील गरजू आणि गरीब महिलांना त्यांच्या स्वयंरोजगार निर्मिती व्हावी याच्याकरता त्यांना सरकारच्या माध्यमातून पिंक ई रिक्षाचं वाटप होणार आहे. आता ही जी पिंक ई रिक्षा आहे तर ही जी आहे तर ही कंपनीकडून पूर्ण किमतीत घेण्याची गरज नाही. तर सरकार माध्यमातून जवळपास त्या रिक्षाच्या किमतीच्या 20% अनुदान तुम्हाला सरकार देणार आहे. आता पहा कशा पद्धतीनं हे सरकार देणार, हे 75% अनुदान कशा पद्धतीनं. तर पहा योजनेत ई रिक्षाच्या किमतीमध्ये GST, त्यानंतर रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स आदी करांचा समावेश राहणार आहे. आता पहा उदाहरणार्थ तुमचा जो त्या ठिकाणी ई रिक्षा असणार आहे ते साधारणपणे ही रिक्षा जी असणार आहे ती एकाच कंपनीकडून घेण्यात आलेली आहे. साधारणपणे तिची किंमत 3 ते 4 लाखाच्या आतमध्ये काहीतरी असणार आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल तर ते कर्ज घेऊन देणार आहेत. तर 70% किमतीचं कर्ज तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आता पहा उदाहरणार्थ जर त्या रिक्षाची किंमत जर 4 लाख रुपये असेल तर 70% कर्ज तुम्हाला कुठल्या बँकातून मिळतील? एक तर नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका, अनुज्ञेय असणाऱ्या खाजगी बँका. या ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उदाहरणार्थ 4 लाखाची जर ती ई रिक्षा असेल तर साधारणपणे 2,80,000 रुपयाचं कर्ज तुम्हाला बँकेमार्फत दिलं जाईल आणि त्याला सरकारी आदेश असणार आहे. त्यामुळे त्या कर्जामध्ये जे काही व्याज असणार आहे ते अतिशय कमी असणार आहे. महिलांचा त्यामध्ये फायदा होणार आहे. मग आता 75,000 कसे मिळणार? तर साधारणपणे 20% जो आर्थिक भार आहे तर तो सरकार उचलणार आहे. 20% आर्थिक भार. आता 20% म्हणजे जर साधारणपणे आपण जर एक 4 लाखाचे 20% जर पकडले तर ते होतात 80,000 रुपये. जवळपास 75 ते 80,000 रुपयाचा जो निधी आहे तर ते महाराष्ट्र शासन तुम्हाला देणार आहे. 75 ते 80,000. मग उरलेला जो 70% बँक कर्ज येणार, 20% जो आहे तर तो सरकार त्या ठिकाणी भार उचलणार आहे किंवा सरकार अनुदान देणार आहे आणि राहिलेला 10% जो भार आहे
राहिलेली 10% जी किंमत आहे तर ती तुम्हाला महिलेला किंवा मुलींना त्यांच्या खिशातून भरावी लागणार आहे. तर कर्जाची परतफेड जी करायची आहे तुम्हाला त्यासाठी 5 वर्ष मुदत राहणार आहे. तर ही ई रिक्षा उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना परवाना, आता जी ही कंपनी असणार आहे त्यासाठी एक कंपनी निवडलेली आहे. सांगितलेल्या 8 जिल्ह्यामध्ये 10,000 महिलांना याचं वाटप झालं आहे आणि अजूनही आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये अर्ज करावे जेणेकरून त्यांनाही त्या ठिकाणी याचा लाभ मिळेल. की ई रिक्षा उपलब्ध करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना परवाना, परमिट, बेंच बिल्ला, प्रशिक्षण असं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाला आम्हाला ही काही चालवता येत नाही, पण अगदी सोपं आहे. ई रिक्षा आहे म्हणजे चार्जिंगवाली रिक्षा असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. शक्यतो हे शहरी भागामध्ये, शहरी आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदान तत्वावर हे मिळणार आहे. तर अशा पद्धतीने ई रिक्षा योजना तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. आता तुम्ही तुमच्या महिला बालविकास विभाग करू शकता किंवा समाज विकास अधिकारी असतील किंवा नरेगा जिल्हा परिषदेमध्ये करू शकता. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्जाची मागणी करू शकता. नगरपालिका असेल, नगरपंचायत, त्याचबरोबर जिल्हा श्री रुग्णालय परिषद, अशा ठिकाणी सगळ्या ठिकाणी याचे अर्ज त्या ठिकाणी केलेले आहेत. महिलांनी यासाठी अर्ज करावेत असं सरकारकडून देखील वेळोवेळी सांगण्यात येत आहे. महिला व बालविकास अधिकारी असतील, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे असतील तर त्याही त्यामध्ये सांगत आहे. तर महिलांमध्ये रोजगार निर्माण व्हावं, महिलांना एक प्रकारे आर्थिक स्थैर्य व्हावं, तर यासाठी दृष्टीने योजना सुरू करण्यात आली आहे. तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते अनुदान मिळणार आहे. तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जास्तीत जास्त माता भगिनीला, गरजू माता भगिनीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.